बघू शकता छोटे छोटे असे डेकोरेशन आहे, विठ्ठल वाला डेकोरेशन बनवलं आहे. क्यूट असे बेल्स पण तुम्ही बघू शकता. हे पूर्ण हँडमेड तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये झुंबर पण आहे. तुम्ही झुंबर त्याच्यासोबतच देतात इन्क्लूड आहे. क्यूट असं मोरवाला एक डेकोरेशन आहे. 13,000 कॉस्ट आहे. So hello everyone, this is Yash Manchal here and you're watching Yash Manchal vlog and welcome back to my YouTube channel again and welcome to another vlog again. So जैसे कि आपको पता है गणेश फेस्टिवल बहुत ही ज़्यादा नज़दीक आ चुका है. ऑलमोस्ट एक ही महीना बाकी है गणपति बप्पा आने को. तो लास्ट ईयर मैंने एक वीडियो बनाया था वेलवेट एंड ब्लूम में, जहाँ मैंने आपको बहुत सारे अलग अलग यूनिक गणपति के डेकोरेशन दिखाए थे. तो ये साल भी हम लोग उनके पास विजिट करने वाले हैं एंड ये साल के जो ट्रेंडिंग वाले उनके पास डेकोरेशन है वो आपको दिखाएंगे. एंड मैंने सुना है बहुत ही ज़्यादा रिजनेबल प्राइस में बहुत ज़्यादा यूनिक टाइप के डेकोरेशन इनके पास आ चुके हैं. तो चलो बड़ा वेश के ये व्लॉग शुरू करते हैं. तो चलिए शुरू करते हैं फिर. A few moments later. या शॉपचं नाव काय वेलवेट ब्लूम, आणि या शॉपचा ॲड्रेस मल्हार टॉकीज, कोकले रोड, नौपाडा, ठाणे. आणि टायमिंग काय असतं तरी टायमिंग तुमचा? सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. अच्छा ठीक आहे. आता तुम्ही आतमध्ये आम्हाला दाखवा तुमच्याकडे काय काय डेकोरेशन. ओके. तर तुम्ही सध्या मला आता काय काय दाखवणार पहिला? हे आपल्याकडे सगळ्यात छोटं आहे, ओके 18 इंचाच्या मूर्तीसाठी. अच्छा available 18 इंचाच्या मूर्तीसाठी. विथ पाट वगैरे मूर्ती येईल याच्यामध्ये छोटीवाली. अच्छा अजून बरेच डिझाईन्स आहेत याचे आपल्याकडे. ओके. ही तरी कुठची डिझाईन ही वाली? हे राऊंड अप मध्ये केलेलं आहे. ओके हे रिअल मध्ये आहेत. ओके. वडाच्या पारंब्यापासून आपण हे केलं, राऊंड अप केलेलं आहे. अच्छा हे तुम्ही रिअल मध्ये Yes. राऊंड अप केलेलं आहे रिअल की आहे, काय? बाकी सगळं आर्टिफिशियल मध्ये केलेलं अच्छा आहे. बाकी सगळे जे फ्लावर्स आहेत ते सगळे Artificial. आर्टिफिशियल आहे. आणि फक्त हे crystal जे आहे साईडला. हे डेकोरेशन जे आहे किती फुटाच्या मूर्तीपर्यंत असेल? हे 2 फुटाच्या मूर्तीपर्यंत आहे. हे 2 फुटाच्या मूर्तीपर्यंत. कोणाला असं एकदम मोठं अजून बनवून मोठं होऊ पाहिजे? शकतं, कस्टमाइज साईज पूर्ण कस्टमाइज होऊ शकते याच्यामध्ये. अच्छा साईज पण पूर्ण कस्टमाइज होऊ फ्लॉवर शकते. चेंज होऊ शकतात. आणि याची जरी प्राइस रेंज किती असेल याची? याची 15,000 पर्यंत आहे. ओके याचे 15,000 पर्यंत. हे जे सर्कलवालं आहे हे कितीचे असेल? हे नाही आपल्याकडे आहे 7,000 पर्यंत. ओके 7,000चं. आणि हे तुम्ही बघू शकता हे ते सगळे रिअल रिअल मध्ये आहे. वडाचे ओके आहेत. वडाच्या झाडाचे पूर्ण रिअलमध्ये तुम्ही डेकोरेशन बघू शकता. आणि फ्लावर्स पण किती ब्युटिफुल आहे आणि त्याने सजवलं आहे. आणि हे कुठचं डेकोरेशन आहे तरी? हे लोटस आहे, ओके नवीन सेल्फी पॉईंट सारखं बनवलेलं आपल्याकडे. अच्छा ह्याची प्राइस आहे 13,000 रुपये. ओके हे 13,000चं आहे. आणि याच्यामध्ये असे हे एवढेच फ्लावर आहे हे की तुम्ही थोडे वेगवेगळे? 2-3 कलर आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल. अच्छा तुमच्याकडे अजून पण कलर अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला असं कोणी कस्टमाइज करायला सांगितलं ते पण तुम्ही करू होऊ शकता. शकतं. ठीक आहे. आणि हे जे कोपऱ्यात आहे सिम्पल ग्रासवाला हां, ते किती फुटाच्या मूर्तीपर्यंत असेल तरी? ते 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत. ते 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत. ओके. आणि हे जरा मला युनिक वाटतं, हे क्रिएटिव्ह वाटतं. हे ह्याची प्राइस रेंज किती? आणि ह्याची 10,000 पर्यंत. अच्छा हे 10,000 पर्यंत. आणि ह्याची किती फुटाच्या हे मूर्तीपर्यंत 1.5 असेल? फुटाच्या मूर्तीपर्यंत. 1.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत असेल. ओके. आणि पुढे जरा तुम्ही दाखवाल काय काय? ओके हे बनाना लीव्सचं बनाना leaves डेकोरेशन आहे. केलेलं आहे. हे पण किती फुटाच्या मूर्तीपर्यंत असेल तरी? हे 2 फुटाच्या 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत. आता 2 किंवा 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत हे असं पूर्ण सिम्पल बनाना लीव्सचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि हे बटरफ्लाय टाईप डेकोरेशन आहे का थोडं? हे ईगल टाईप आहे आपल्याकडे. हे ईगल टाईप आहे. हे ओके. ही सीट आहे ती MDF सीट आहे. अच्छा ही पूर्ण MDF सीट आहे आणि मध्ये फ्लावर्स वगैरे लावून तुम्ही कलर असे ईगल टाईप तुम्ही डेकोरेशन बनवलेलं आहे ते. आणि हे एकदम सिम्पल असं सिंपल आहे साधं. फ्लावरवाला डेकोरेशन. आणि हे जरा युनिक आहे. मंडप आहे. हे मंडपवालं आहे. हे मंडपचं तरी किती रेंज असेल तुमच्याकडे? 13,000. हे 13,000. ओके. तर किती प्रिटी मंडप बनवलेलं आहे डेकोरेशनचं. आणि हे जे आहे हे काय? हे पण मंडप आहे. हे राऊंड अप आहे. हे राऊंडअप बोलतात त्याला. ओके. याच्यामध्ये क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये. अच्छा याच्यामध्ये क्रिस्टल वगैरे आहे. क्रिस्टल लावलेलं आहे बॉल आणि झुमर आहे त्याच्यात. अच्छा याच्यामध्ये झुंबर पण आहे. तुम्ही झुंबर त्याच्यासोबतच देतात की? इन्क्लूड आहे. अच्छा इन्क्लुडेड आहे त्याच्यात. आणि हे कुठच्या टाईपचं डेकोरेशन हे आहे? ड्राय फ्लावर्स आहेत आपल्याकडे. अच्छा हे सनफ्लॉवर आहे. ओके. आणि हे नारळाचे फांद्या असतात त्याच्यापासून हे केलं. नारळाच्या फांद्यापासून तुम्ही बनवलं. हे रिअल नारळाच्या फांद्या? ओके हे ड्राय real फ्लावर्स मध्ये. नारळाच्या फांद्या. आणि हे सनफ्लावर्स आहेत. ओके. तरी ह्याची प्राइस रेंज किती असेल? ह्याची 13,000. ओके ह्याची 13,000 असेल. हे पण पूर्ण ड्राय फ्लावर्स आहेत. ओके. हे पण ड्राय फ्लावर्स आहे पूर्ण? हँडमेड आहेत. अच्छा हे पूर्ण हँडमेड तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये पण यांनी असं फ्लावर टाईप डिझाईन केलेलं आहे. क्यूट आहे थोडा. आणि हे जरा खूप मोठं डेकोरेशन आहे तुमच्याकडे. हे 2.5-3 साडेफूट मूर्तीसाठी आहे. अच्छा 2.5-3 3.5 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. आणि हे जे गोल्डनवाले लीफ आहे ते तुम्ही पेंट केलंय की नाही ते आपल्याकडे येतात असे गोल्डन आहे,
व्हाईटमध्ये आहे आपल्याकडे, रेडमध्ये आहे. अच्छा, ठीक आहे. आणि हे ग्राउंड अप वाला डेकोरेशन असेल. तर हे तुम्ही असे खाली डेकोरेशन बघू शकता. ते फ्लावर्स एक सेटअप बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता एक क्यूटचं असं मोरवाला एक डेकोरेशन आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे फेदर्स पण आहेत त्या मोराचे आणि ते ॲक्च्युअली फेदर्स आहे. आणि हे आय गेस अराऊंड 2-3 फुटाच्या मूर्तीला असेल. यांची प्राईस रेंज आहे 25,000 अराऊंड. आणि ह्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता एक विठ्ठलवाला डेकोरेशन बनवलं आहे. त्याच्या मागे असे फ्लावर्सने थोडं डेकोरेट केलेलं आहे. आणि हे अराऊंड 15,000चं डेकोरेशन आहे पूर्ण. आणि ह्याच्याच खाली तुम्ही एक बघू शकता ब्रिकवाले एक थोडं डेकोरेशन आहे. हे थोडं युनिकवाला डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्या खाली एक फ्लावरवाला सिम्पल मंडप टाईप डेकोरेशन. आणि हे जसं एक रेड फ्लावर टाईप मंडपवाला डेकोरेशन आहे. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता LED लाईट्स वगैरे पण आहेत. आणि हे छोटे छोटे क्यूट असे बेल्स पण तुम्ही बघू शकता. आणि हे जे रेड फ्लावर आहे ना त्याच्यामुळे पूर्ण हे डेकोरेशन खूप चांगलं सूट होतं. आणि याची प्राईस रेंज अराऊंड 13,000 जसे की तुम्ही बघू शकता. अँड त्याच्या बाजूला एक सिम्पल असं रेड फ्लावरनी बॅकड्रॉपवाला डेकोरेशन बघू शकता तुम्ही. आणि हे पण आय गेस मला वाटतं की 3 फुटाच्या मूर्तीपर्यंत असेल. आणि याच्याच बाजूला एक छोटंसं असं एक डेकोरेशन आहे. हे पण खूप प्रिटीवालं डेकोरेशन आहे. हे अराऊंड 12,000चं डेकोरेशन आहे. आणि इथे तुम्ही फ्लावरवरून डिटेलिंग वगैरे बघू शकतात कशी आहे प्रिटी. आणि ह्याच्या बाजूला एक राऊंड टाईप डेकोरेशन आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला झुंबर वगैरे पण भेटेल. आणि ते ह्याच्यावाला मोठं आल्यापेक्षा हे मिनी व्हर्जन आहे. ते मगाचं होतं ते मोठं व्हर्जन होतं. हे एक छोटं मिनी व्हर्जन आहे. आणि हे 10,000चं अराऊंड आहे. आणि ह्याच्याच बाजूला एक अजून एक सिमिलर टाईप डेकोरेशन पण इथे तुम्हाला झुंबर नाही बघायला भेटणार. इथे फक्त एक सिम्पल असं डेकोरेशन बघायला भेटणार आणि LED लाईट तुम्हाला दिसेल. आणि याच्या खाली तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे डेकोरेशन आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये. जसं का व्हाईट कलर आहे, हा पिंक कलर आहे. आणि या बॅकड्रॉपमध्ये पडद्यावाला डेकोरेशन आहे. आणि याच्यात एक पिंक फ्लावर टाईप डेकोरेशन आहे. खाली पण तुम्ही बघू शकता एकदम चांगलावाला कपडा यूज केलेला आहे त्यांनी. आणि हे व्हाईट आणि पिंक फ्लावरचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. आता खूप सारे तुम्ही इथे डेकोरेशन असं बघू शकता. या साईडला तुम्ही बघू शकता एक छोटंसं एक डेकोरेशन आहे हिमालयन टाईप डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि साईडला असे फ्लावर्स वगैरे आहेत. आणि ह्याचा रेंज अराऊंड 10,000. एकदम एक छोट्या मूर्तीसाठी हा डेकोरेशन बनवला गेलेला आहे. आणि हा तुम्ही डेकोरेशन बघू शकता एक ट्री टाईप डेकोरेशन आहे. आणि ह्याची पण प्राईस रेंज आपण बघू कुठे लिहिलेली आहे. आणि असं एक व्हाईट कलरचा ट्री आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे फ्लावर्स त्यांनी लावलेले आहे. आणि याची प्राईस आहे 10,500 अराऊंड. आणि मला वाटतं हे एक या 2.5 फुटाच्या मूर्तीसाठी हे परफेक्ट असेल. आणि याच्याच बाजूला तुम्ही एक थोडा युनिक टाईप डेकोरेशन बघू शकता. ते युनिक फ्लावर टाईप आहे. आणि हा जो डेकोरेशन आहे हा इकडचं सगळ्यात युनिक डेकोरेशन आहे. कारण का ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता एक मून आहे. आणि मूनच्या आउटर लुकला ह्यांनी फ्लावर्सनी राऊंडने करून डेकोरेशन केलं आहे, त्याला डेकोरेट केलं आहे ह्याला. आणि हे अराऊंड 12,000चं तुम्ही डेकोरेशन बघू शकता. आणि हे जे आतमध्ये आय गेस पूर्ण POP यांनी केलेलं आहे. आणि याची फिनिशिंग आणि याचं पेंट वगैरे खूप युनिक आहे. आणि जसं मी बाहेर आलो ना तुम्हाला असे वेगवेगळे असे डेकोरेशन भेटतात. काय एक बॅकड्रॉपवाले डेकोरेशन आहे, असे वेगवेगळे असे बॅकड्रॉपवाले डेकोरेशन आहे. हे जरा कमी प्राईसचे डेकोरेशन आहे. आणि याची अराऊंड आहे 1,700 रुपये हा डेकोरेशन बॅकड्रॉपचा. आणि ह्याचा 3,500 या बॅकड्रॉपचं डेकोरेशन. आणि हे सगळ्यात छोटंसं असं डेकोरेशन आहे. आय गेस हे पण अराऊंड 1,500चं असेल. इथे प्राईस वेगळी आहे बट आय गेस. आणि काही या दोघांचं जरा रेंज सिमिलर आहे म्हणून. आणि हे बॅकड्रॉप वेगवेगळे असे बॅकड्रॉप तुम्ही बघू शकता एकदम युनिकवाले आहे. आणि हे जो एक ट्रीवाला कन्सेप्ट आहे म्हणजे ट्रीवाला डेकोरेशन आहे. आणि ह्याचा अराऊंड 13,000 कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बेल वगैरे आहेत, थोडे युनिक रेड आणि व्हाईट फ्लावरचं कॉम्बिनेशन बनवून त्यांनी एकदम युनिक डिझाईन केलेली आहे. आणि असंच बाजूला एक ट्री टाईप डेकोरेशन असे वेगवेगळे डेकोरेशन बनवले आहे. वरचे सगळे आहेत ते तुम्ही ट्रीवाले डेकोरेशन आहे. आणि खालचे जे आहेत हे असे बॅकड्रॉपवाले डेकोरेशन आहे. असं खूप सारे इकडे डेकोरेशन तुम्ही बघायला भेटणार इथे.